गाईस तर आता आमचा इंटरव्ह्यू वगैरे कंप्लीट झालाय. तर आता आम्ही आलोय इथे बँक स्टँडला एकदम मासे पकडायला गाईस. तर हा बीच आहे इकडे आणि तिकडे तो कॉलेज होता. तर हा प्रथमेश आहे आणि हा मी आहे. आणि आपलं कॉलेजचं नाव काय होतं भाऊ इंटरव्ह्यूचं? काय होतं नाव? हो काय नाव होतं? ओ असिस्टंट कॉलेजचं नाव काय होतं बोला एकदा. कॉलेजचं नाव तर बोल एकदा. ओ प्रथमेश सर. डॉक्टर एंजल. डॉक्टर. ते इथे आम्ही आलोय आता मासे पकडायला. आमचा सॅटरडे आज ऑफ नव्हता पण आम्ही इंटरव्ह्यूसाठी सुट्टी घेतली आणि आता आम्ही आलो मासे पकडायला. आणि तिथे अक्षरशः भाई पडला शेवाळे इथे. आमचा सॅटरडे ऑफ नव्हता पण भाई पडतोय. तुझी घाल तिकडे. आणि भाईचे पाय सरकत आहेत आणि खरंच तिकडे बघा फिशिंग चालू आहे तिकडे. तर आता आपण तिकडे जाऊया. फिशिंग करतात ती लोक. तिकडे जाऊया बघा फिशिंग चालू आहे इकडे. चला चला हा व्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. काय प्रश्न विचारले भावा? माय सेल्फ सांग जरा. माय सेल्फ. नाही कट नाही. तर आपला भाऊ उडी मारतो इकडं डायरेक्ट. चला तर आपल्याला पण जायचं तिकडं. तिथे मासे पकडताय तिकडे. चल जरा बघू ना 2-3 जरा शिंगट्या बिंट्या पकडल्या तर घरी नेऊ. आज उद्या काय रविवार आहे. अशा प्रकारे ही ढलांग. आणि हा भाऊ आपला गेलाय तिकडे डायरेक्ट. कसा उतरू रे. असं खूप अडचण येते जायला तिकडे. भाऊ आपला पोचलाय तिकडे डायरेक्ट. हा कोण आहे? कोण? जय साईनाथ. कोण आहे? काय गेला? काय चला तिकडे. हा दादाकडे. हा काय तू चल पुढे जा. नाही पण ना तिकडनं उतर ना. तर हा बघा हा इकडं असा बीच अशा प्रकारे. इकडे बघ प्रथमेश आणि इकडे हे आम्ही दोघं आहे. आम्ही दोघं इथे. प्रथमेश सर आता उतरतात खाली. पडला. मी उतरू कसा? हे ती लागेल होती त्यांनी खेचल्यानंतर घुसेल. काय पकडलाय? तर दादाच्या गळाला मासा लागलाय. दादा फायनली इकडे शिंगाडा. दादा इकडे दाखव जरा. दादाच्या गळाला मासा लागलाय फायनली. तर आम्ही पण आता एक बघू करून होत असेल तर. बघा दादाच्या गळाला शिंगाडा लागलाय. एकदम जिवंत आहे. तर आपण पण इथे थोडीशी फिशिंग वगैरे करूया. आपण पण इकडे थोडीशी फिशिंग करूया. बघूया आपल्याला जमते काय. गावाला असं खूप साऱ्या फिशिंग केल्यात. चला बघूया डायरेक्ट करून फिशिंग. इंटरव्ह्यूला डायरेक्ट मासे पकडायला आले. तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर डायरेक्ट इंटरव्ह्यू द्या. ते बँडरला कोणतं कॉलेज? डॉक्टर एंजल आहे तिकडे कोणतं तरी कॉलेज. आम्ही दोघांनी इंटरव्ह्यू दिलाय. पास होईल नाही आपल्या देवाची क्लिप आहे. तर नाही झालं ठीक आहे. तर बघू डायरेक्ट आता फिशिंग करू डायरेक्ट. ते बघ हे दादानी इकडे एक हुक लावून ठेवलाय इथं. तर बघूया इकडे मासा लागतो काय. चल चल तिथे चल. कुठे? चल. यो इथे एक हुक आहे. हा दादांनी जे
फायनली टाकली आहे, खूप टाकलाय. तर प्रथमेश आता इकडे खेकडे पकडतोय आणि इथे दादाने एक हुक टाकायला सुरुवात केली आहे. काय प्रथमेशला काहीतरी गावलंय काय. ओ तर इथे खूप मोठी मच्छी गावली आहे आपल्याला. काय आहे काय दादा हे? आणि ते व्हाईट वाला काय हो अशा प्रकारे एक पापलेट गावलाय आणि एकरू गावलाय. बघ वाटतं रे सीन बघा वाटतं. बघूया अजून आपल्याला काय काय भेटतं फिशिंगला. इथे गळ लावून ठेवला जागा. आणि हा समोरचा रोड कोणता बँक स्टँड आहे ना. हा कोणता कोणता काय माहिती नाही. कोणता रोड आहे. तर बघा काही इकडे इथे खेकड्या बघा या कोपऱ्यामध्ये दिसत नसेल पण बाहेर आल्यावर दिसेल बघा. हा बघा येतोय हळूहळू बाहेर वाटतं. हा बघा इथं काहीतरी खातोय वाटतं. दिसत असेल तुम्हाला बघा. अजून हळूहळू पुढे येतोय तो. पण जवळ आल्यावर दाखवतो. आणि इथे प्रथमेशने एक हुक टाकला इकडे आणि परत फायनली दादाचा एकदा हुक अटकला होता. ॲक्च्युली इकडे कसं आता रोड वीडचं काम चालू आहे, दगड्या वगैरे इथे आल्यात जवळ तर हुक सारखे अटकत आहेत. आम्ही इथे गळ लावला. इथं काय बोलतो भाऊ कधीपासून मासे पकडतो इकडे. बघ दादा तिकडे त्यांच्या घरच्यांना मासे दाखवतो पापलेट. बघ परत पाण्यात टाकला. जिवंत ठेवतात ॲक्च्युली त्यांना. कसं वाटतं प्रथमेश फिशिंग करून. कुठे वर तुला कसं वाटतं फिशिंग करून. थांब ना एक मासा बिसा लागू. थांब एक शूट घ्यायचंय. हो ना हो ना पनवती नको लावू. भेटला तुझ्या नशिबात होता. आम्ही इथे गळ लावला आता. तर आता बघूया किती मासे भेटत आहेत. एक पापलेट भेटलाय 3 गल तोडले आणि 2 एकरू भेटले. 4 गल तोडले झाले. 4 गळ तुटलेत त्यांचे कारण दगडामध्ये ते मोठे लागले 3-4 गल तुटतायत. तुटले त्याच्यात. आता मी 1 गल अटकून आहे. तर आता बघूया आता काय होते. मोठे असतील म्हणून अटकले पण घेऊन दगडांमध्ये. मोठा आणि भरती चालू झाली ऍक्च्युली वाटतं आता. भरती चालू आहे ना आता. तर आता आपण इकडनं थोड्या वेळाने निघू. थोडं काहीतरी खाऊ वगैरे डायरेक्ट घरी जाऊया. सॅटरडे संपत आला नाही अजून टाईम आहे. इंटरव्ह्यू वगैरे झाला आपला. तर बघत राहू. दादाने कोलबी वगैरे लावले परत तिकडे. तर आता परत तुला आहे ना हे बघ दगड आहे ना यो दगड त्या दगडापासून स्ट्रेट केला आहे. हा का. तर बघा परत टाकतोय फायनली. इथे पुढे कोलंबी लावलेत त्याने 2 हुकाला आणि अशा प्रकारे मागे घेतलाय आणि अशा प्रकारे फुल एकदम तुफान पद्धतीने टाकलाय. डायरेक्ट तिकडे जाऊन पडलाय. प्रथमेशला अजून काय लागलं नाही. जर लागेल तर बहुतेक मोठाच लागेल. काहीतरी सुरमई लागेल काय. केवढी मोठी सुरमई. हा तर बघूया आता काय लागतंय. फायनली आपली फिशिंग लागलं दादाला. इथे जागा चेंज केल्या गेल्या डायरेक्ट लागलाय मासा. काय नाव आहे
हो डोमेली लागले जिवंत एकदम प्रकारे. तर आता गळ्यावरनं दादा मासा काढतोय पिशवीमध्ये ठेवायला. फायनली केवढ्या आजपर्यंत जागा चेंज केल्या गेल्या लागला. हा काय दादाची सेल्फी स्टिक आहे इकडं. आणि आमचा प्रथमेश भाऊ बघ खेकडा क्रॅब आला काही समुद्रावर क्रॅब आला बघ. क्रॅब स्पेलिंग नाहीत मला पागल उगाच इंटरव्ह्यू पास झाला. इथे एक टाकला परत हुक. हा बघा फायनली या दादाला पण दुसरा मासा लागलाय. कोणता आहे? तो आला फुटबॉल होतो तो. ए फुटबॉल दादा फुटबॉल करता. फुटबॉल आला बघ. आता तो मासा बघ एकदम फुटबॉल सारखं फुगून जाईल. पडला गळ्याला लागून. कुठे पडला? तो खाल्ला नसता आम्ही गेला. हा इकडे पण दादाला खाल्ला नसता आम्ही. फायनली फिश लागले. त्याला आता टाइम नाही भेटला म्हणून एवढा मोठा आला असता तो. तर आता आम्ही फिशिंग वगैरे केली थोडी आणि आता आलो आपण थोडी पेटपूजा करायला सँडविच खायला. भावाने मागवले समोसा टोस्ट सँडविच आणि मी क्लब टोस्ट सँडविच काहीतरी मागवले 3 लेअरला येतं. फुल तुफानमध्ये मजा चालू आहे. परत खाऊन वगैरे डायरेक्ट परत जायचं तिकडे फिशिंगला. एक मोठा मासा पकडूयानंतर आपण डायरेक्ट घरी जाऊया. काय खाते काय मागवलं? भाऊ बिझी आहे वहिनीसोबत तर भेटू डायरेक्ट खाताना. इकडे सँडविच आल्या काकी आहेत तिथे आपण सँडविच आणले. आपले सँडविच रेडी होते गरम होते ॲक्च्युली. ते बघा ग्रीन टोस्ट सँडविच आहे चीजवाला. आपल्या भावाने कुठलं सँडविच मागवलं? हां समोसा चीज सँडविच मागवलं आहे. तर आपलं फायनल हे क्लबवालं सँडविच आलं आहे. तर बघूया आता टेस्ट वगैरे करून. एकदम फुल चीजी आहे. पहिलं सँडविच आपलं आलं आहे. तर चला या खाऊन बघूया. या सँडविच हा बघा या इकडनं बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट बीच लागतो. तर आम्ही जातोय गल्ली बिल्लीतनं डायरेक्ट बीचवर. परत जाऊया तिकडे. दादा फिशिंग करत होता तिकडे परत जाऊया. बघूया आता तिकडे बाईट लागते की नाही. कारण इकडे बाईट लागत नव्हती कारण पूर्ण दगडा वगैरे म्हणून बाईट लागत नव्हती. तर आता भाऊ आपला घेतोय पाण्याची बॉटल वर्सेस कुरकुरे घेतोय एक थंडा. तर तिकडे जायचं आपल्याला आता. बघूया आता काय मोठा की छोटा? मोठा. आणि आता बघूया काहीतरी. एक आपल्या भावाने आता घेतलाय माझा. थँक्यू सो मच प्रथमेश. तर आता माझा घेतलाय मँगो आणि 2 वेफरचे पॅकेट घेतलेत. तर आता आपण जाऊया परत. पाण्याची बॉटल आणि भावाने एक पाण्याची बॉटल घेतली. आता आज रात्रीचा स्टे इकडेच आहे काय? आज रात्रीचा स्टे आहे ना आम्ही इकडेच करतो. आज रात्रीचा स्टे आम्ही इथेच करतो. आज मासे वगैरे पकडतो. कुकिंग वगैरे इकडेच करतो बहुतेक. येऊ दे घरात त्यांचे फोन जेवढे येत आहेत. होऊ दे एकदाच राडा होईल जे काय होईल ते. तर आम्ही फर्स्ट टाइम इकडे फिशिंग बघायला आलो. करायला नाही म्हणजे करत होतो आपल्याला जमत नाही. बघायला आलो. तर चला करेक्ट दादाच्या इकडे गेल्यावर भेटू. आणि इथे हा विसरलाय कुठून कसं जायचं. चल अजून लय पार करायचंय. तसं डायरेक्ट तिकडे भेटू दादाच्या इकडे गेल्यावर. चला बघूया दादाने आता कोणती बाईट केली आम्ही गेल्यानंतर. भाई भीती वाटायला लागली आता. इकडे कसं चढू? हा आता आपल्याला इकडनं एवढं पार करायचंय. प्रथमेश तो उतरतोय. तिला चढायची आणि उतरायची सवय आहे ना. प्रथमेश इथे बघ. आपला भाऊ उतरला आता. तर आपल्याला इकडनं उतरून जायचंय तिकडे. तर आता आपण सभ्य सफर खेळूया. इकडनं उड्या तिकडनं उड्या आणि इकडे अशी उडी. सभ्य सफर खतम.
अरे कसा गेला रे एवढा? तिथे पॅन्ट टाईट आहे म्हणून मला चाटायला जमत नाही. हा फायनली आता पोचतोय तिकडे. इकडनं तिकडे उड्या मारत या 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 या. काय बोल खेकडे? परत हुक लावतोय. फक्त कोलंबीच आणले काय लावायला? तर गळाला कोलंबी लावतोय फायनली दादा. आणि त्या साईडला बघा मासा लागला वाटतं. कल्याणवरनं आले थेट डायरेक्ट बँड्राला मासे पकडायला. थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे दगडी सर्व आल्या तिथे किनाऱ्याला. आणि दादानी परत फायनली टाकली आहे. बघूया आता लागते काय. ते पुढे पुढे येते ना त्या लोकांनी लावलंय ते काय जाळ टाकलं ना त्या लोकांनी पण. तर पुन्हा एकदा जागा चेंज करावी लागते. अपयश. तर चला जाऊया तिकडे. फुल एकदम कसरत चालू आहे. आपले भाऊ आलेत कल्याणवरनं डायरेक्ट इथे बँड्राला. आणि हे भाऊ मालाडवरनं इंटरव्ह्यू देऊन डायरेक्ट इथे फिशिंगला आलेत. कसं वाटतं भाऊ तुम्हाला इथे येऊन? कसं वाटतंय? तर ते बघा ते त्या लोकांनी ना तिकडे जाळ टाकून ठेवलेत ॲक्च्युली. म्हणून तिकडे फिशिंग नाही करू शकत आपण. हे जे दिसत आहेत ना इकडे जाळ टाकलं त्या लोकांनी. इथून तिथून तिथून ते पूर्ण असं गोल फिरवून जाळ टाकलंय. म्हणून त्यामुळे फिशिंग नाही करू शकत तिकडे. म्हणून इथले इथले जाळ टाकतात. तर आता आपण परत जाऊया तिकडे आणि बघूया. आता थोडा वेळ आहे म्हणजे 15-20 मिनिटात आपण इकडनं निघूया. तोपर्यंत हा इकडे चला. हां फुल कसरत आहे फुल कसरत. हे बघा हे भाऊ पण कल्याणचे आहेत. दादाने तिकडे परत एकदा बाईट टाकली आहे. बघूया लागते का दादाला. काय झालंय? किलशी बोलतो आपण किलशी. आपण नाही खाणार ना विचार त्याला. किलशी बोलतात किलशी. मासाच लागत नाही. फायनली आता आपण टाकलंय. बघा आता मासा वगैरे लागतोय. ऊन एकदम खूप बेकारवाला लागतंय. ॲक्च्युली कसं आहे ना इथे पूर्ण आजूबाजूला पूर्ण किनाऱ्याला दगडी आहे. त्यामुळे ना गळ अटकतात सारखे आपली बाईट नाही होत्या बरोबर. सारखे गळ अटकतात. आणि आपले 2 भाऊ तिकडे फिशिंग करतात बघा. हे दाखव तिकडे. बघा दोघांना लागलेत मासे वाटतं. दोघं पण
पण एकदम जोशमध्ये खेचतायत. उद्या त्या दोघांपैकी पहिला मासा कोणाचा बाहेर येतो. कोणाला तरी लागलाय मोठा मासा एकदम. हो अहो काहीतरी वेगळंच लागलंय. ओ नो. काय आहे? वाम लागले वाटतं. काहीतरी वेगळंच लागलंय. ते बघा तिकडे काय लाग काहीतरी वेगळंच लागलंय. जा जाऊन बघ. तिथेच थांब थोडा वेळ. प्रथमेश गेलाय आता. प्रथमेश जातोय बघायला. ह्या दादाला काही सक्सेस होत नाही अजून. सारखे जाळ तुटतात आहे बिचारायचे. तिला कशी उचलून फेकायची कुठे ते अंगावर जाते ना. हाय जाते ती. जलद पडली. जवळ पडले.